पान नंबर 318, पॉइंट नंबर 590, श्लोक नंबर 43। चैतन्य स्वरूप उत्तम पद में लगा हुआ योगी ही योगीश्वर है। चित स्वरूप पदलीन मानसो यह सदा सकिल योगी नायकः जीवराशिरखिलश्चिदात्मको दर्शनीय इति चात्मसन्निभः जिनका चित्त स्वरूप लीन है वे है योगी जनों में श्रेष्ठ। सभी जीव चेतन स्वरूप है अतः किसी में करे न भेद। जिस योगी का चित्त चैतन्य रूपी मोक्ष पद में लगा हुआ है वही योगी समस्त योगियों में उत्तम योगी है, अर्थात योगियों का ईश्वर है। वह योगीश्वर समस्त चैतन्य स्वरूप प्राणियों को अपने समान देखता है। बहुत से वेशधारी योगी संसार में देखे जाते हैं, किंतु वास्तविक योगी वही योगी है जिसका चित्त सांसारिक दुखों से सर्वथा विरक्त है और चैतन्य स्वरूप उत्तम पद मोक्ष पद में लगा हुआ है, तथा वही योगी मनुष्य समस्त प्राणियों को अपने समान देखता है, अन्य योगी नहीं। मग काय सांगितलेलं आहे की मागं सांगितलं होतं काय की परमात्म्याचं नाव घेतल्यानं पापाचा क्षय होतो काय, तर जर त्यांनी सांगितलेल्या मार्गाला राहिला तर परमात्मा का नाही बनणार, है ना, हे सांगितलं होतं। मग आता तिथं सांगितलं काय आहे, मग अशा प्रकारचं जे योगी आहेत, जे काय सांगितलं, हां, ज्यांचं मन सांगितलं चैतन्यरूपी मोक्षपदामध्ये लागलेलं आहे। नाहीतर मोक्षला दोन प्रकारचं सांगितलं ना, आम्हाला सांगतात काय, तसा मोक्ष 5 प्रकारचा आहे का नाही, पण सामान्यपणे आपला 2 प्रकारचा, द्रव्य मोक्ष आणि मग सगळं ते जे आहे द्रव्य मोक्ष म्हणजे काय, जिथं मोक्षाला गेलेत ते सगळ्याचं मन तिथंच आहे, पण भाव मोक्ष झाल्याशिवाय द्रव्य मोक्ष होणार आहे का, आहे ना। म्हणजे मेन इश्यू काय आहे, सगळ्याला म्हणतात काय, आम्हाला 8 कर्म काय करायचे आहेत, नाश करायचे। हा पण 8 कर्म बांधतात कशामुळं ते तर बघा ना, काय म्हणतोय कळलं का नाही आपल्याला। महाराज अंबानी त्याचं सांगितलं काय की 8 कर्म बांध, म्हणजे भाव कर्मांकडे फोकस नाही। सगळ्यांचा शास्त्र शिकून काय आहे, द्रव्य कर्माची चर्चा चालली, हां आहे, द्रव्य कर्माची चर्चा आहे, अध्ययन करा, चिंतन करा, मनन करा, बरोबर आहे, परंतु त्याच्या माध्यमातून उपाय काय, द्रव्य कर्माला तुम्ही काय करू शकताय का, ते पुद्गल द्रव्य आहे, पुद्गल द्रव्याला काय करू शकताय का, पण नाही ना। इथं आपल्याला फक्त सवय लागलेली आहे ना सगळीकडं की मी पराचं करू शकतो, पुद्गलाचं करू शकतो, त्यामुळं आता मी द्रव्य कर्माचा पण नाश करू शकतो। बरं ठीक आहे, करू शकतो, ही कर्तृत्व बुद्धी तर क्रिएट करतो आणि करत पण नाही तसं, कारण उपाय काय आहे, द्रव्य कर्माचा नाश करण्यासाठी भाव कर्म केलं नाही पाहिजे, म्हणजे स्वभावात राहिलं पाहिजे, कळतं का नाही। उपाय तर हाच आहे ना, भाव कर्म न करणं म्हणजे काय, भाव कर्म न करणं ह्याचा अर्थ काय, न करणं म्हणजे काय, समता भाव करणं, समता भाव म्हणजेच स्वभावामध्ये राहणं, हेच तर उपाय आहे का नाही, त्याची चर्चा नाही होत, आहे का नाही, आलं लक्षात। म्हणून तिथं सांगितलं काय आहे, गंमत अशी चालती, सगळ्यांचं चाललेलं असतंय, आपल्याला 8 कर्म नष्ट करायचे आहेत, 8 कर्म असे आहेत, तसं आहेत, हां बरोबर आहे, मान्य आहे, पण उपाय काय, हां, कारण तुम्ही त्या पुद्गलाचं चेंजेस करू कोणी तीर्थंकर करू शकले नाही तर तुम्ही कोण करणार आहे का नाही। जर पुद्गलामध्ये चेंजेस करू शकत असतो तर मग तीर्थंकरांनी केलं असतं का नाही, कशाला 6 महिने त्यांना आहारासाठी अंतराय झाला असता। कालच्या गोष्टीवरनं समजलं का नाही,
अक्षय तृतीयेच्या. आदिनाथांनी केला असता का नाही पुद्गलामध्ये चेंजेस? 6 महिने आहार मिळाला नाही हे काही चेष्टा आहे का? कळतंय का नाही? आणि अशा वेळेस प्रत्येक वेळेस तर सगळे असतात देव, आणि अशा वेळेस बरोबर सगळे देव हां ती जळणार आहे. जळ तर नाही आले, कोण देव आले नाहीत. त्यांना त्यांचं पडलंय हो. तुम्हाला लोकांना कळतच नाही काय करायचं आता. काल आमचं ती चर्चा झाली संध्याकाळी. देवांना खूप पडलंय. तुम्हाला आपल्याला वाटते आणि आपण पण तेच करणार आहे. स्वर्गात देव झाल्यानंतर आपण पण तेच करणार. तुम्ही काय समजू नका स्वतःला घ्या, नाही 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 आम्ही पण येतो खाली. उगा म्हणायचं असते गप्पा म्हणतो बरं का आपण. काय कोण जी पहिला जाईल का नाही ते खाली येऊन सांगल, एकमेकाला जागृत करल, असं करल तसं काय नसतं. मी खूप करतात नाही असं नाही. वर्तमानयुगात तशा पण गोष्टी आहेत की 2 देव मित्र होते आणि मग त्यांनी सांगितलं होतं की जो खाली लवकर जाईल त्यानं दुसऱ्या देवानं वरच्यानं येऊन सांगायचं, संबोधन करायचं आणि स्थिर करायचं, दीक्षा घ्यायला पाहिजे. अशी गोष्टी आहेत वर्तमानयुगातल्या. कळालं का? किंवा अशा पण आहेत ना की हे करतात, जागृत करतात की तुम्ही त्यात अडकू नका. जसं राम नाही का लक्ष्मणच्या मोहात 6 महिने अडकला होता का नाही? मग त्याला कोण काढत होतं? रामाने ज्यांचे प्राण वाचवले होते ते नाही का सगळे स्वर्गात देव झाले होते. कळलं का नाही? मग ते रामाला येऊन वेगवेगळ्या विक्रिया करून सांगत होते ना सारखं. मग ते प्रयत्न करत नाहीत असा विषय नाही आहे, पण सहजासहजी होत नाही. इथं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे इथं पाहिलं असताना आज काय सांगितलं, सीता आहे. सीतावर उपसर्ग झाला तर तिथल्या त्या कुठल्या देवाने येऊन वाचवलं. माहिती आहे ना? सीता अग्निकुंडामध्ये प्रवेश केली, मेलीच असती कशी पाहिल्या. सावधारिक शरीर होतं, तिला काय वेगळं काय विक्रिया होती का? काय होती? काय विद्या होती? भूमिगोचरीच होती ती सुद्धा सीता. पण काय झालं, कुठलं तर असतील वेंतर किंवा काय असेल ते स्वर्गातले जे देव, तेव्हा त्यांनी वाचवलं. आणि वाचवल्यामुळं काय झालं, ते अग्नीचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. कळालं का नाही? आणि ते पाणी खूप कसलं वाढत चाललं होतं माहिती आहे का? हां, कुंडाच्या बाहेर नाही, सगळं इथं पाणी भरलं होतं. लोक मरायची वेळ आली. मग जेव्हा ते म्हणला माफ कर, माझं चुकलं असं म्हणल्यानंतर मग सीतेनं माफ कर, तेव्हा ते पाणी उसरलं. कळलं का? असं सगळं आहे. मग आता सांगायचा उद्देश, सीतेला वाचवायला आले होते आणि ज्या मुनिराजांवर उपसर्ग झालेत, वा, श्राविकाला वाचवायला येत आहे ना. आणि जे एवढं 6व्या-7व्या गुणस्थांवरती मुनिराज आहेत त्यांच्या वेळेस तुम्ही कुठं असताय? काय म्हणतोय कळलं का? म्हणजे इथं प्रत्येकाचं कसं आहे, आपलं आपलं वेगवेगळं कर्म आहे. कळलं का नाही? कर्माचा उदय आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या भरोश्यावर काही राहायचं नाही. आणि त्यांनासुद्धा त्यांचा पुष्कळ संसार आहे. भलेही वरचा देव सम्यकदृष्टी देव जरी असेल, भलेही तो जिनभक्त असेल, काय कमी आहेत का सम्यकदृष्टी देववर? आहेत का नाहीत? मग इथं एवढे सगळे त्रास होतात तर काय येत नाहीत खाली एक जण सुद्धा? बाकीचं जाऊ द्या, महाराजांवर त्रास होता तरी सुद्धा येतात का नाही येत? हां, मग कोणी पण असो, सम्यकदृष्टी समजते का नाही? आता इथून जे वर गेलेत आहे ना, कोणतं आचार्य असो, समंतभद्र आचार्य असो, नाहीतर शांतीसागर महाराज असो, नाहीतर वीरसागर महाराज असो, कोण येत नाही खाली. समजलं का? आलं का लक्षात? मग पहिली गोष्ट, मग तिथं स्वरूप समजलं लक्षात येईल. एक तर प्रॉब्लेम असा आहे की एकदा स्वर्गात जर देव झाला तर हे जे कोणी देव होणार आहेत ते हलके देव तर होणार नाहीत. जे होणार आहेत ते चांगले देव होतात. इथं सामान्य देवाला 32 देवी असतात, चांगल्या देवांना तर शेकडो हजारोनी देवी आहेत. परिवार केवढा आहे कळतं का तुम्हाला? हां, क्वचित कोण देव 5व्या स्वर्गातले तुमचे ते हे झाले काय? हां,
लौकांतिक देव झाले, पण ते खूप रेअर आहेत, सगळे थोडेच होणार आहेत. नाही का नाही? खूप आता ती बघणार होती आज संख्या, पण आज लाईट नाही आहे, त्यामुळं ती नाही आहे. तर मग खूप क्वचित मग सांगायचा अभिप्राय, मग सगळ्याला भयानक संसार आहे, कळलं का? आणि तिथं गेल्या ठीक आहे, अवधी ज्ञानानं जाणतात मी पूर्वी कोण होतो, काय होतो, काय वगैरे, ते संपलं. त्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. होतं का नाही संसार? आता तुम्ही माहेरनं इकडं आला, कुठं लग्न करून, तिकडचा संसार होता तिकडं होतं का नाही? आता तिकडचं काय बी घडलं तरी आता तुमचा कुठला संसार सुरू झाला? हा, कसा आता तिकडं इकडं सोडून, म्हणजे कवा तर क्वचित एखाद्या वेळेस जाऊ शकचाल. आणि सारखं एक सामान्य उदाहरण बरं का, स्थूल उदाहरण, समजलं का नाही? मग प्रत्येकाला पडलंय हो, समजता नाही. मग तिथं सांगायचा अभिप्राय, त्यामुळं काय आहे, विषय कशावर निघाला होता, है ना, की स्वर्गातले जे देव आहेत ते आपल्या आपल्या ह्यामध्ये सुद्धा आहे. आणि जास्त अनुकूलता असताना ते कशाला काय करायला बसतील? त्यांना त्यांचे तसे पाहिले असताना चिकार भोग पडलेले आहेत. भोग समजतं का नाही? भोग सामग्रीमध्ये किती वेळ जातो कळून जातो का? भोगामध्ये अडकलेल्या जीवाला, ह्या स्वयं आदिनाथांना सुद्धा किती वेळ गेला? हां, एक नाही, दोन नाही. पूर्व कशाला म्हणायचं? पूर्व कशाला म्हणायचं माहिती आहे का? पूर्व संख्या 84,00,000 गुणिले 84,00,000 बरोबर 1 पूर्व. आता हे किती पूर्व होते त्यांचं आयुष्य? 84,00,000 पूर्व. म्हणजे किती झालं? 84,00,000 गुणिले 84,00,000 गुणिले 84,00,000. कळलं? लक्षात येते का आता? अशी आहे सगळी गंमत. तर मग एक पूर्व सांगितलं ना, किती? 84,00,000 गुणिले 84. मासे किती सांगितले पूर्व घालवले त्यांनी? भोग 83,00,000 पूर्व गेले. कळते का तुम्हाला? हिशोब करून या. 84,00,000चा पहिल्यांदा स्क्वेअर करा, ती संख्या जी येईल त्याला 83,00,000 गुणा. हां, वर्षच की, मग वर्षच की. 84,00,000 गुणिले 84,00,000. हां, हा जो उत्तर आला त्याला म्हणतात एक पूर्व. असे किती पूर्व? असे 83,00,000 पूर्व. 83,00,000 पूर्व संसारात होते, भोगात होते. शेवटी स्वर्गातल्या देवाला टेन्शन आलं. माहिती आहे ना गोष्ट सगळ्यांना? हां, मग सांगायचा अभिप्राय असा आहे, सांगायचा उद्देश, भोगामध्ये अडकलेल्या जीवाला कळत नाही किती वेळ निघून गेलाय ते. मग ज्यांचं साग्रवाणी आयुष्य आहे, आता इथं मनुष्य आहे, कर्मभूमी आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चला ठीक आहे. तिथं तर काय आहे, तुम्हाला कुठला त्रास नाही आहे हो. आपल्याला इथं त्रास होतोय, त्यामुळं धर्माची थोडीशी काय होतीये, जाणीव होतीये. कळलं का नाही? आलं लक्षात? उन्हाळ्यामध्ये उकडतंय, कळलं का? पावसाळ्यामध्ये चिकचिक होतंय, हिवाळ्यामध्ये थंडी वाजतीये. म्हणून म्हणतंय काय, चला बाबा तेवढं आपलं देवाचं नाव घ्या. कळतंय ना मला काय सांगायचा अभिप्राय? पण ज्याला काहीही त्रास नाही आहे, सगळं भयानक अनुकूलता आहे. भयानक समजते का? भयानक अनुकूलता आहे ना. त्या देवांना काय, एकतर शरीर औदारिक नाही आहे. आपलं शरीर कसं आहे? औदारिक म्हणजे काय?
सप्तधातूंनी सहित आहे. तिथंच प्रॉब्लेम सुरू झालेत आपले. समजलं का नाही? आलं का लक्षात? औदारिक, त्यांचं औदारिक नाही, शरीर कुठलं आहे? वैक्रियक. झालं, वैक्रियक आहे, दिव्य आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक व्याधी दुःख काही म्हणजे काहीच नाही. संपलंच, तिथंच विषय संपला. का शारीरिक त्रास असतो स्वर्गातल्या देवांना? आहे ना, शारीरिक नाही. आता काय आहे? कर्मभूमीसारखं आहे का तिथं? त्यांना कष्ट करायचं आहे, मग मिळणार, जेवढं करणार तेवढं मिळणार, असं आहे का? विचारते तुम्हाला. हो, म्हणजे असं काय नाही ना. जे मिळणार आहे ते पुण्याच्या उद्यातच मिळणार आहे तिथं. आहे ना, झालं. म्हणजे आता ते पण संपलं, कष्टाचा पण विषय संपला. आता काय राहिलं? हां, ते मानसिक दुःख आहे बरोबर, पण मग तिथं वेळ निघून गेलेला कळत नाही. कळलं का? मग खूप भोगातनं कंटाळा आल्यानंतर मग जाणार की, चला म्हणणार आता समोशानात जाऊया, चला आपलं नंदीश्वरला जाऊया, चला आपलं फिरायला. आता जसं तुम्ही म्हणता का नाही, आता फिरायला तर जायचं आहे, मग चला आपलं जाऊन येऊया शिखरजीला वगैरे, आहे का? हे असलं कळतंय का? जाऊन येऊया इकडं, हे शिखरजी झाली, आता इकडं जाऊया, तिकडं जाऊया, फिरणं बी होतंय आणि हां, मग ती तसंच आहेत. दिवस रात्र भोगामध्ये काय नाही, खाय प्यायचं आकुलता पण नाही. खाय प्यायची तर आकुलता आहे तुम्हाला. त्यांचं आता बघणार आहे आपण, ते गेले सगळे, येणार आहे तिथं, बघितल्यावर तुम्हाला कळेल. ते श्वाससुद्धा 15-15 दिवसांनी, महिन्यानी श्वास घेतात. काय म्हणतो कळलं का? श्वास. जेवण किती करते ती? आयुष्याच्या रेषेनुसारच की, 1000 2,000 वर्षांनी. आणि ते पण किती कंठात असतं अमृत, फक्त असं असं घूट आपण गिळतो का नाही, बस तसं फक्त गिळायचं, संपलं. आता तुम्ही विचार करा, तिथं त्याला काय म्हणजे, आता मग विचार करा की खायचं पण टेन्शन नाही, आहार नाही, निहार नाही, मग काय फक्त काय? मग सगळं 5 इंद्रियांची रेलचेल भयानक आहे. भयानक समजतंय का? रोज रोज कुठं पाहिजे तिथं फिरायला जावा, रोज मजा करा, रोज सगळ्या निसर्गाचा आनंद घ्या. निसर्गाचा आहे ना सगळीकडं, कळतंय का नाही? आणि आपण बघितलं एक विमान केवढं मोठं आहे. हा, आता 45 लाख बघितले, अजून तुम्ही बघितलंच नाही बाकीचं. एक विमान केवढं आहे हे फक्त तिथलं वरचं सांगितलं, उर्ध्व लोकांचं. खालचं जर बघितलं तरी, मध्य लोकांचं किंवा दुसरे जरी देव असले तरी सुद्धा भयानक सगळं काही आहे, ते खूप मोठं आहे ना. हे असंख्याद्वीप समुद्र जे आहेत, आली लाईट बाबा, नशीब आहे. तर असंख्याद्वीप समुद्र जे आहेत, त्या असंख्याद्वीप समुद्रामध्ये जगन्नाथ भोगभूमी आहे, तिथं किती रेलचेल आहे, व्हरायटी किती असतील तुम्ही कळते का? किती व्हरायटी असणार आहेत? असंख्यात असणार का नाही? का सगळीकडे तेच असणार आहे? काय विचारतोय? मला त्या जिनशरणमध्ये एक जणांनी प्रश्न विचारला होता, ते मंदिरं जी असतात सगळीकडं सारखी असतात का तीच असतात, म्हणजे का वेगवेगळी असतात? म्हणलं वेगवेगळी असतात. सारखी असते तर तुम्ही बघितली असती का म्हणलं? हां, सामान्यपणे हे आहे काय की गर्भगृह आहे, सभामंडप, आस्थान मंडप, समजलं का नाही, वनभूमी आहे, ध्वजभूमी आहे, हे सगळं आहे. पण बाकी रचना कसे सगळीकडे वेगवेगळं आहे. मग अशा प्रकारे सांगितलं. सागरोणी, सागरोणी म्हणजे किती? सागर म्हणजे किती?
एक सागर म्हणजे किती? काय म्हणताय? काय म्हणताय? काहीतरी सांगा की, पण मला शब्दच कळलं नाही. हां बर. हां बर. असंख्यात पल्ल्याचं नाही होत. सांगतो. असंख्यात वर्ष तर म्हणा, नाहीतर मग 10 कोडाकोडी पल्ल्याचा एक सागर असं म्हणा. ठीक आहे ना. असंख्यात पल्ले म्हणू नका. पल्ले संख्यात आहेत. किती आहेत? 10 कोडाकोडी पल्य. आहे ना. मग आता कुठला पल्य घेत आहेत त्याच्यावर तर तो सागर लावायचा. व्यवहार पल्य घेतला तर व्यवहार सागर, उद्धार पल्य, आद्धा पल्य, त्यानुसार तो सागर. बघू आपण हळूहळू येईल ती भविष्यात. सांगायचा मला अभिप्राय, सांगायचा उद्देश, एक सागर म्हणजे असंख्यात वर्ष. किती? असंख्यात वर्ष. आणि एवढे असंख्यात वर्ष जे आयुष्य आहे, आता तुम्ही नुसतं असंख्यात बघचाल, जेव्हा असंख्यात संख्या बघचाल तेव्हा कळेल तुम्हाला काय वेळ लागेल अक्षरशः. हा ना. एवढे मोठं वर्ष गेलं तरी सगळं आयुष्य कुठं गेलं? भोगामध्ये. आणि मग ते सोडताना त्रास होतो. आणि मग तहते चय थावर तनु धरे. कळालं का? जो विमानवासी हो थाय सम्यक दर्शन बिन. म्हणजे विमानवासी जे देव असतात ना, जे आपण बघतोय ते उत्कृष्ट पुण्यवाले देव असतात. बाकीचे जे भवनत्रिकवाले आहेत ना, ते हीन पुण्यवाले देव आहेत. त्यांच्याकडे फॅसिलिटी कमी, वृद्धी कमी, वैभव कमी. समजतंय का? चकाचौंध कमी आहे. आणि जे वैमानिक देव आहेत ते त्यांच्याकडं चांगलं आहे. पण ते जो विमानवासी होत आहे सम्यक दर्शन बिन दुःख पाय. कळतंय का? तहते चय थावर तनु धरे. असं काय घडतंय की एवढा चांगला देव होता असंख्यात वर्ष, त्याने काय केलं नाही असं नाही. संवशरणात जाऊन आला आहे, कृत्रिम मंदिर व्हायला, तरीसुद्धा असंख्यात वर्ष भोगात घालवले. आणि तिथून तो काय होतोय? काय होतं? डायरेक्ट एकेंद्रिय स्थावर होतोय. कळतंय का? हे किती वाईट आहे ना. नरकापेक्षा वाईट आहे, माहिती आहे ना. सांगितलं होतं का नाही? कारण नरकामध्ये आता तुम्ही जेव्हा कर्मकांड जर बघितलं ना कर्मकांड, आता नरकामध्ये कसल्या प्रकृती आहेत? थोड्या तरी शुभ प्रकृती आहेत का नाही? कुठल्या शुभ प्रकृती आहेत? नामकर्माच्याच महत्त्वाच्या आहेत. बाकीचं काय नाहीच आहे. नरकायू अशुभच आहे ना. गोत्रपंथी तर नाही, नीच गोत्रच आहे. समजलं का नाही? नामकर्मातल्या शुभ प्रकृती कुठल्या आहेत नरकातल्या? कुठल्या आहेत? हां संज्ञी पंचेंद्रिय. पुढं पर्याप्त. पुढं वैक्रियक शरीर. बरं ठीक आहे. शुभ नामकर्म. अजून हां काय झाले का? संपले का? अजून एखाद दुसरा कोणतरी असाल. हां बरोबर. नाही, गती अशुभ आहे. गती अशुभ आहे. जाती फक्त काय आहे? पंचेंद्रिय जाती ना. हां ती शुभ आहे. मग ती तेवढं तरी शुभ आहे ना. पण एकेंद्रिय स्थावर झाल्यानंतर आता काय शुभ राहिलं सांगा? एकेंद्रिय स्थावर झाला तर आता शुभ काय राहिलं? हां कळतंय का? हे डेंजर आहे आणि हे खूप धोक्याचं आहे. म्हणून हे बघून असं वैराग्याचे भाव उत्पन्न व्हायला पाहिजेत. काय नाही होत आपल्याला, काय नाही, आपण चिंतन करत नाही म्हणून तसं भाव होत. काल आपलं संध्याकाळी सहज फिरत होतो. फिरत असताना ते संध्याकाळी ढग गडगड करत होते ना, आणि विजा आवाज येत होता गडगड, आणि हे होत होतं काय, विजा कडकडत होत्या. म्हणलं काय असं हे बघून महापुरुषांना वैराग्य येत होतं. म्हणलं
परत दगड झालोय म्हणलं आपण, नाही का नाही. तर मग म्हणले अहो त्या महापुरुष म्हणले काय झाडाचं पान जरी पडलं तरी वैराग्य येत होतं. काय केस आणि आपल्याला असं का घडतंय, असं का घडतंय सांगा बरं. आपल्याला का होत नाही वैराग्य, विचार केला का. वैराग्य का होत नाही सांगा फक्त. हा, चिंतन करत नाही. चिंतन समजताय का नाही, ते असं आत लागत नाही ना. बाकीचे शब्द आपल्याला लगे आत लागतात का नाही, किंवा बाकीचा प्रसंग आपल्याला लगे आत लागतो का नाही, तसं त्या महापुरुषांना हे प्रसंग असे आत लागतात. समजतं काय म्हणतो आत लागतात म्हणजे हृदयामध्ये. हां, म्हणून तर लगेच दीक्षा घेतात. चला बास म्हणले आता. आपल्याला काही नाही. हां, असं आहे. म्हणून जेवढं चिंतन करू तसं आपल्याला काय होणार आहे, वैराग्याची भावना दृढ होणार. समजलं का. चला आता काय नाही आहे तोपर्यंत तुम्ही सांगा पटा. स्वर्गांची नावं